कांदा फवारणी करताना या ठिकाणी अनेक औषधांचा वापर करावा लागतो। औषधं ही खूप महागड्या स्वरूपाची वापरावी लागतात आणि मुळातच पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं, त्याचप्रमाणे वातावरणामध्ये उष्णता ही जास्त असल्यामुळे हा कांदा जो आहे तो अनेक रोगांना बळी पडतो। या ठिकाणी या परिस्थितीचं चित्रीकरण केलेलं आहे आणि या ठिकाणी हे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत यांना वारंवार ही फवारणी करावी लागते। औषधांचा जो खर्च आहे तो सुद्धा प्रचंड प्रमाणात आहे। मग हे सर्व करत असताना औषधांची खर्चाची जुळवाजुळव, खताचा खर्च आणि कांद्या विकून मिळणारं उत्पादन याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत या ठिकाणी दिसून येते। बाराखीमध्ये साठवलेला कांदा देखील 1 वर्षानंतर कांद्याला जो भाव मिळाला पाहिजे तो भाव या ठिकाणी मिळत नाही आणि सध्या कांद्याच्या लागवडी चालू आहेत। पावसाने सुद्धा दगा दिल्यामुळं पाण्याचं प्रमाणसुद्धा खूप कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये बहुतेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड न करणं आणि निर्माण केलेली रोपं ही कमी दराने विकणं अशा प्रकारचा सध्या सर्रास तडाखा लावलेला दिसून येतोय। या ठिकाणी आपण एका शेतामध्ये आहोत। या ठिकाणी काही स्त्रिया खुरपणीचं काम करत आहेत आणि या ठिकाणी रोपं काढण्याचं काम चालू आहे। उद्या या शेतामध्ये लागवड होणार आहे कांद्याची, तर आपण थोडक्यात प्रतिक्रिया या ठिकाणी शेतकऱ्यांची जाणून घेणार आहोत। खंडू तुकाराम विदाटे। परिस्थिती अशी का आता कांदा लावायला सुरुवात केली, पण रोप आता सध्या काढणी चालू आहे। पण प्रॉब्लेम असा आहे का माणसांची मजुरी मिळत नाही, मजुरीला माणसं मिळती नाहीत आणि परिस्थिती अशी का सगळेच खर्च वाढल्यामुळं त्याच्यामुळं प्रॉब्लेम असा आलेला आहे का कांदा लावायचे का बंद करायचे अशी परिस्थिती झालेली आहे। आता जो कांदा आहे सध्या पूर्ण अख्खी भराकी भरलेली आहे, पूर्ण कांदा सडला आहे आणि आत्ताही कांदा जर लावला तर 7 आणि 8 रुपये जर बाजार जर असेल तर तो कांदा लावायचा कसा आणि द्यायचा कसा? खतं औषधं वाढलेली आहेत। परिस्थिती अशी का भांडवल जर एवढं जर वाढलं तर शेतकऱ्यांनी करायचे काय, खायचं काय अशी अवस्था आहे। याच्यावर बिझनेस कसा करायचा? का कांदा लावायचा का सोडून द्यायचा? मजुरीमुळं आज परिस्थिती अशी का आज एवढी बेकार अवस्था आहे का पाण्याची टंचाई आहे। आज कांद्याला पूर्ण पाणी मिळत नाही आहे, कांदा जळून जातोय आणि तो कांदा जळून गेल्यानंतर लाईट बिल आहे, अख्खा खर्च आहे, भांडवल आहे। आज हे पैसे एवढे जर आपल्या बोकांडी जर येत असेल तर शेतकरी आज परिस्थिती का 0 किंमत आहे, आज रुपयाजवळ नाही आहे। आज परिस्थिती अशी आहे। धन्यवाद। या ठिकाणी आपण कांद्याच्या संदर्भात अतिशय चांगली आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे। प्रशासनाने, शासनाने या संदर्भात काही उपाययोजना कराव्या अशा प्रकारच्या माफक अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांकडून आहेत।